नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 21 संतवाणी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्व. शब्द रत्ने व शस्त्रे आहेत. शब्द ही जीवनाचे सर्वस्व व शब्द हा देव आहे. प्रश्न दुसरा, सूचनेनुसार सोडवा. अ. धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर, जमिनीखाली पडलेल्या पैशाला किंवा सोन्याला काय म्हणतात? संत तुकाराम महाराजांच्या घरी शब्दांच्या रत्नांचे काय आहे? हा प्रश्न, संत तुकाराम महाराज शब्दाचा गौरव करतात कारण संत तुकाराम महाराज शब्दांना देव मानतात. प्रश्न तिसरा, खालील संकल्पना स्पष्ट करा. अ. शब्दांचीच रत्ने. संतांजवळ पैसा, अडका, जवाहीर अशी लौकिक संपत्ती नसतात, पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात. ते शब्द इतके अनमोल असतात की त्या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी अमूल्य रत्ने असे म्हटले आहे. आ. शब्दांचीच शस्त्रे. संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात. शस्त्रांनी जसा शत्रूवर विजय मिळवता येतो, तसेच शब्दरूपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील रीपुंचा, विकारांचा पराभव करता येतो. म्हणून संतांकडे शब्द ही शस्त्रे आहेत. प्रश्न चौथा, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे या अर्थाची कवितेतील ओळ शोधा. शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन. प्रश्न पाचवा, तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. प्रश्न, शब्द वाटू धन जनलोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. संत तुकाराम महाराज म्हणतात, आमच्याकडे अलौकिक अर्थाने कुठलीही धनदौलत नाही. आमच्याकडे शब्दरूपी शस्त्रांचे धन आहे. शब्द हीच आमची संपत्ती आहे. हे शब्दांचे धन आम्ही जनसमाजात वाटतो, म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात, लोकांची मने शब्दांनी स्वच्छ करतात, त्यांच्या मनातील विकार नाहीसे करतात. ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात. म्हणून हे शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून टाकतो, दान करतो, असे संत तुकाराम महाराज यांना म्हणायचे आहे. हा प्रश्न, संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे आणि षडविकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. शब्द हे संतांचे जीवनाचे सर्वस्व आहे. म्हणून शब्दांना जे दैवत्व देतात, शब्द हाच आमचा देव असून त्यांचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनपूर्वक उपासना करणे हेच आमचे भाग्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हेच आमच्यासाठी धन आहे. शब्द हेच आमच्यासाठी रत्ने आहेत. आम्ही ही शब्दांची रत्ने अभंगाद्वारे माणसांपर्यंत पोहोचून माणसांना विचाराने श्रीमंत बनवतो. तसे संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हेच आमच्यासाठी शस्त्र आहेत, ज्याद्वारे आम्ही वाईट विचारांच्या माणसांचा पराभव शब्दानेच करतो. शब्द हे आमच्या जीवनाचे जीवन आहे, म्हणजेच आमच्या जीवनाचे सर्वस्व हे शब्दच आहेत. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव शब्दाला देव मानून करतात. ते शब्दांची पूजा करतात. ई प्रश्न, शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. मी लहानपणी घोड्या करतो त्या मुलांना माता माझ्या आईशी भांडायला यायच्या, तेव्हा मी लपायचो. आई कशीबशी त्यांची समजूत काढायची. एकदा मी जेवत असताना आई माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली, हे बघ राजू, तू जेव्हा खोड्या करतोस तेव्हा मला किती मानहानी सहन करावी लागते. माझ्या शेजारने अपमान करतात, हे तुला आवडतं का? तुला धक्का मारायचाच असेल तर मला मार. मी खाली पडले, मला लागता आले तर मी सहन करेन. ते आईचे बोल ऐकून माझे डोळे पाणावले. मी खोड्या न करण्याची शपथ घेतली. शब्दांचे सामर्थ्य अफाट असते याची मनोमन खात्री पटली. एका वाचा म्हणा हे तुम्हाला वाचायचं आहे. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. संत सावता महाराजांची मागणी काय आहे? संतांची आठवण व संगत. संतांनी दाखवला तो मार्ग कुठला आहे? भक्ती मार्ग. प्रश्न 2, सूचनेनुसार करा. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा. नारायण. संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. भक्तीचा मार्ग कोण दाखवतात? संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी? एका वाक्यात उत्तर लिहा.
संत सावता महाराजांना संतांची संगत हवी. प्रश्न 3, तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा. संत सावता महाराज म्हणतात, हे देवा नारायणा, आम्हाला कुणाकडेही काहीही मागायचे नाही. फक्त आम्हाला संतांची आठवण राहावी हीच खरी आमची मनोकामना आहे. संत सज्जन हेच आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवतात, म्हणून आम्हाला संतांचा कायम सहवास लाभावा, म्हणून आम्हाला संतांची भेट घडवून दे. संत हे आमच्यासाठी परमेश्वर आहेत. संतरूपी परमेश्वराच्या ठाई आम्ही लीन राहावे हीच आमची मनीषा आहे. हा प्रश्न, संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्यासाठी मागणी का करतात ते स्पष्ट करा. कारण असे की संत हेच आम्हाला खरा भक्तिमार्ग दाखवतात. ते पूर्ण भक्त आहेत. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो तर खरी भक्ती काय असते हे आम्हाला कळेल. त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावता माळी देवापाशी करतात. ही प्रश्न, सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या. प्रस्तुत अभंगात संत सावता माळी हे परमेश्वराला अंतःकरणापासून विनवतात की हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर आणि मला संतांची भेट घडवून दे. संत सावता माळी यांच्या मते संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते भक्तांना भक्तिमार्ग दाखवतात, म्हणून ते संतांच्या सहवासाची याचना करतात. संतरूपी या देवाचे दर्शन घडावे व त्यांची निरंतर सोबती मिळावी ही मनोकामना या अभंगात संत सावता माळी यांनी केली आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.